नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत जवळजवळ आतापर्यंत 5,707 पदांची गटकची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता या 5,707 मध्ये देखील कालांतराने जागा ऍड होऊ शकतात आणि ही जाहिरात जशी जशी जागा ऍड होतील तसे तसे या ठिकाणी मोठे पदांची ही जाहिरात होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त एवढंच की ऍड होणार आहेत, पण कोणते होतील हे आत्ताच मी या ठिकाणी सांगू शकत नाही. परंतु त्या ठिकाणी काही आरोग्य डिपार्टमेंट आहेत, काही पुरवठा विभागाचे आहेत किंवा काही बरेच नगर परिषदेचे देखील आहेत. म्हणजे इथून पुढे अजून किती जागा ऍड होतील हे अजून आपल्याला शाश्वत माहित नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जे हेडलाईन बघून आलात की एका वेळी किती पदांसाठी आता फॉर्म भरता येतो, त्याबाबतचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. शेवटपर्यंत बघा. अगदी काही वेळामध्ये मी तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा, सुरुवातीला जी सध्या आता फॉर्म मध्ये असणारी जी तलाठीची जाहिरात आहे की ज्या पदासाठी कोणताही शाखेचा पदवीधर असलेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो, अशा विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला महाराष्ट्रातील टॉप फॅकल्टीची या ठिकाणी तलाठी मिशन ही बॅच तुमच्यासाठी स्पेशली प्रमोट करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, तलाठी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॅटफॉर्म सुरू झाला. तर आतापर्यंत 2 बॅच या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता एमपीएससी गट क पूर्व परीक्षा 2026च्या या धर्तीवरती मिशन तलाठी 3.0 ही नवीन बॅच आता या ठिकाणी सुरू झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील जवळजवळ 12 ते 13 हजार विद्यार्थ्यांनी या बॅचसाठी ऍडमिशन घेतलं. तर बघा, तुम्हाला देखील सर्वांचे पुढे एक पाऊल राहायचं असेल, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल आणि सिलेक्शन लिस्ट मध्ये जर तुम्हाला नाव आणायचं असेल, पूर्व परीक्षा क्वालिफाय करायची असेल, तर करा दर्जेदार तयारी आता सर्वोत्तम मार्गदर्शकांसोबत. तर 10 ते 15 वर्षापेक्षा अधिक अनुभव असलेली तज्ञ फॅकल्टी या ठिकाणी तुमच्यासाठी रणांगणामध्ये उतरवलेले आहे. तुम्ही फक्त या प्लॅटफॉर्मवरती या, बॅच जॉईन करा. या बॅच मध्ये तुम्हाला सांगतो 50% डिस्काउंट या ठिकाणी दिलेला आहे. यासोबतच तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज असणार आहेत, पीडीएफ नोट्स देखील असतील आणि तलाठी फॅक्टरीचा ठोकळा देखील तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे. तर आजच वाट कसली पाहताय, आजच तुम्ही या बॅचला एनरोल करा आणि तुमचा अभ्यास, तुमचं प्रिपरेशन या ठिकाणी सिलेक्शनच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जा. चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मूळ मुद्द्याकडे या ठिकाणी येऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा, लक्षात घ्या की मागील काही दिवसापूर्वी गटकाची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यामध्ये उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आणि लिपिक टंक लेखक ही पदे या ठिकाणी त्यामध्ये होती. आता विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांकडे 30 आणि 40 हे टायपिंग सर्टिफिकेट असणार आहे, अशा विद्यार्थ्यांना खूप मोठा चान्स या माध्यमातून आपल्याला आलेला पाहायला मिळत आहे. बघा, कारण यांच्यासाठी जागा देखील भरपूर आहेत. दुसरी गोष्ट, फक्त हे टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याकरता तुम्हाला बघा, कर सहाय्यकला आणि लिपिक टंक लेखकला तुम्हाला अर्ज दाखल करता येईल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची पदवी आहे, बघा, पदवी, मग ती पदवी कोणत्याही शाखेतील असणार असे नका तरी चालते. मग तुम्ही कोणत्या कोणत्या पदासाठी अर्ज दाखल करू शकता. बघा, कोणत्याही शाखेतील पदवी असणारा कॉमन या ठिकाणी तुम्हाला एकाच वेळी किती पदांसाठी अर्ज दाखल करता येऊ शकतो ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एकाच वेळी किती पदांसाठी अर्ज दाखल करता येऊ शकतो ते आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. तर बघा, उद्योग निरीक्षक यासाठी वेगळी काही त्यासाठी पदवी लागते बघा. तर काही ठराविकच या ठिकाणी त्याकरता अर्ज दाखल करू शकतात. त्यानंतर तांत्रिक सहाय्यक, लक्षात घ्या, तांत्रिक सहाय्यक, बघा, कर सहाय्यक, त्यानंतर ही जी आरटीओची ऍड आहे यासाठी ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग मध्ये, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये ज्याचं शिक्षण झालं त्यांना या ठिकाणी अर्ज दाखल करता येईल. लिपिक टंक लेखक, बघा, आता ह्यामध्ये ही जी 2 पद आहेत यांच्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. परंतु कोणत्याही शाखेतील पदवीधर असलेले विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. त्यानंतर पुन्हा नव्यानं जी जाहिरात या ठिकाणी त्या ठिकाणी शुद्धपत्रक आलं आणि त्यामध्ये या ठिकाणी जी काही जाहिरात दिली त्यामध्ये येणारी महत्वाची पदे या ठिकाणी बघूया की बाबा, महसूल विभागाचं तलाठी, त्यानंतर राज्य ग्राहक तक्रार निवारण, बघा, यामध्ये वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक अभिलेखापाल गट क, सहाय्यक अधीक्षक गट क, बघा,
या पदांकरता एकच डिग्री आहे. मी जे पद सांगतोय त्या पदांकरता कोणत्याही शाखेतील असणारा पदवीधर असणारा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला किती पदांकरता अर्ज दाखल करता येतोय लक्षात ठेवा. त्यानंतर लिपिक टंक लेखक, विविध नियुक्ती पदाधिकारी आणि त्यानंतर पुन्हा एकदा महसूल विभागाचे लिपिक टंक लेखक, नोंदणी व मुद्रांक विभाग, अशा या सर्व पदांकरता मी आता जी पद सांगितली त्या पदांकरता तुम्हाला अर्ज दाखल करता येतोय. त्यामुळे बिनधास्तपणे तुम्ही या ठिकाणी काय करायचंय, यातून फक्त आता कोणते वेगळे होतील बघा, लिपिक टंक लेखक, कर सहाय्यक यांच्यासाठी फक्त टायपिंगची अट आहे, ती अट सोडली तर कुठल्याही शाखेतला पदवीधर असणारा विद्यार्थी या पदांकरता क्वालिफाय झालेला आहे आणि या पदांकरता अर्ज दाखल करू शकतो. आता ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसेल त्यांच्यासाठी बघा, या ठिकाणी राज्य ग्राहक तक्रार निवारण मंडळाचे बघा वरिष्ठ लेखापाल आहेत, 11 पद आहेत, सहाय्यक अधीक्षक 11 पद आहेत, त्यानंतर तलाठीची 1539 पद आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर बघितलं तर या ठिकाणी देखील कर सहाय्यक नाही, तांत्रिक सहाय्यकला यांच्यासाठी सुद्धा कोणत्या शाखेतील पदवीधर असणार आहे. फक्त टायपिंगचा विषय आहे, ज्या विद्यार्थ्यांचे टायपिंग झाले ते तर सगळ्याच पदांसाठी अर्ज दाखल करू शकतात. या फक्त या ठिकाणी उद्योग निरीक्षक आणि सहाय्यक मोटर वाहन हे जर आरटीओचं पद सोडलं तर बघा एकापेक्षा अधिक पदांकरता या ठिकाणी अर्ज दाखल करता येणार आहे. आता पुढे जाऊन तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगतो की बघा या ठिकाणी काय सांगितलंय की नमूद संवर्गा व्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाचा महाराष्ट्र गटक सेवामध्ये या ठिकाणी समावेश करण्यात येत आहे. परंतु आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की बघा शासनाकडून जशी जशी मागणी पत्र या ठिकाणी स्वतंत्र मागणी पत्र नवीन संवर्गात पदांचा समावेश होत आहे, जशी मागणी पत्र जातील तशी या ठिकाणी 10, 11, 12, 13 हे संवर्ग या ठिकाणी ऍड होतील आणि त्या ठिकाणी समान शिक्षण, समान पदवी किंवा समान पात्रता असणारी पद या ठिकाणी ऍड होत जातील आणि तशा जागा या ठिकाणी वाढत जातील. आता ही कुठपर्यंत वाढत जाणार आहेत यामध्ये स्पष्टपणे त्यांनी नमूद केलेलं आहे. बघा काय म्हटलेलं त्यांनी की पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये बघा पूर्व परीक्षा अर्ज सादर बघा पूर्व परीक्षा जोपर्यंत फायनल कटअप लागत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी जागेंचा समावेश या ठिकाणी होत जाणार आहे. जेव्हा पूर्व परीक्षेचा फायनल कटअप लागायचा आहे तिथपर्यंत होतील आणि त्यानंतर मुख्य परीक्षा या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे जे काय पूर्व परीक्षेचा कटअप लागायचे त्याच्या अगोदर जेवढे मागणी पत्र आयोगाकडे जातील तेवढ्या जागा या ठिकाणी यामध्ये ऍड होतील. परंतु त्यांची जी काय महत्वाची जी काय अट असणार आहे ती अट जी आहे ती बघा समान पात्रता असणारी पद, समान पात्रता असणारी पदे या ठिकाणी ऍड होतील. आणि लक्षात ठेवा आता ज्या जुन्या विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेत अशा विद्यार्थ्यांनी समान पात्रता असल्यामुळे ज्या ज्या पदांना तो क्वालिफाय होतोय त्या पदांना आपोआप टिक होऊन आलेला आहे. जरी तुम्ही या ठिकाणी आता पुढे जाऊन जरी ही पद त्या ठिकाणी समान पात्रता असल्यामुळे जरी पुढे अजून नवीन काही पद जर ऍड झाली तर त्यांचं देखील तसंच होईल. कसं आपोआप त्यामुळे त्यापुढे टिक होईल आणि जेव्हा फायनल रिझल्ट लागेल तर त्या रिझल्ट मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला संधी या ठिकाणी मिळणार आहे गुणवत्तेनुसार. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बघा ही जी सुवर्ण संधी आलेली आहे ती सुवर्ण संधी सोडायची नाही. 5707 जागा या ठिकाणी या संपूर्ण जाहिरातीची झालेल्या आहेत. काही तांत्रिक सिलेबसवर असणारी तांत्रिक जी काही पद आहेत ती पद जर सोडली तर इतर समान पात्रतेवरती या ठिकाणी तुम्हाला ही सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामध्ये सगळ्या ट्रेडिंगला असलेलं आताची काही तलाठी पद आहे ते तलाठी पद या ठिकाणी तुम्हाला मोठी सुवर्ण संधी या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध झालेली आहे. तर संधीचं सोनं करण्यासाठी अभ्यास देखील तुम्हाला प्रामाणिकपणे तेवढाच करावा लागेल आणि त्याकरता तुम्हाला या ठिकाणी इथून पाठमागे झालेले जे काही सर्व क्वेश्चन पेपर गटकचे असणार आहेत ते क्वेश्चन पेपर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अनालिसिस करावं लागेल आणि तुम्हाला अभ्यासाची एक योग्य दिशा त्या बेसवरती ठरून तुम्हाला पुढे चालायचंय आणि या ठिकाणी सामोरं जायचंय. तुम्हाला अभ्यासाकरता खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या विद्यार्थ्यांनी अजून देखील फॉर्म भरलेला नसेल अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या, कारण अशी सुवर्ण संधी पुन्हा एकदा उपलब्ध होणार नाही. या गर्दीत चांग भलं आपलं कसं करायचंय तसं करून घ्या. जे विद्यार्थी म्हणतात की माझा 1-2 मार्काने या ठिकाणी पुन्हा नंबर जातोय अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य मेंटर त्या ठिकाणी शोधला पाहिजेत आणि पुढे गेलं पाहिजेत. बघा हत्ती गेलं शिपूट राहिलं असं व्हायला नको. प्रत्येकाच वेळेस जर जात असेल तर कुठेतरी आपल्याला योग्य निर्णय घेणं या ठिकाणी खूप गरजेचं असतं. योग्य मेंटर शोधणं खूप गरजेचं असतं. झालेल्या चुका तो मेंटर या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि त्या ठिकाणी त्या धर्तीवरती तुम्हाला
पुढे घेऊन जात असतो. म्हणून तुमचा मेंटॉर देखील तुमचा चांगला असणं खूप गरजेचं आहे. आजच्या काळात मेंटॉरची खूप गरज आहे, कारण गर्दी खूप वाढलेली आहे. या गर्दीतनं या ठिकाणी आपल्या योग्य ठिकाणी अस्तित्व शोधण्याकरता तो मेंटॉर तुम्हाला नक्की मदत करेल. तर या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.